नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. मराठी मोटर कॅब चालकांनी ज्या काय ऑनलाईनला गाड्या चालवतात, पर्यटक परवान्याच्या गाड्या, त्यांनी हा पूर्ण व्हिडिओ ऐका, एकमेकाला शेअर करा. हे मात्र विसरू नका, मराठी लोकांनी जे मोटर कॅब म्हणून चालवतात ऑनलाईनला, तर परवाने हे प्रत्येक वाहनाला दिले जातात आणि तुम्हाला जे परवाने दिलेले आहेत ते पर्यटक परवाने आहेत. पर्यटक परवान्याला कुठलाही स्थानिक धंदा करता येत नाही. आता काही मंडळींनी हे मॅटरच वर आणलंय ते बी बरं झाले. आता सोक्षमोक्षच लागणार आहे, सगळा कायदाच लागू होणार आहे. 25 रुपये द्या, 30 रुपये. तो ओला कोला तर बेकायदेशीरच आहे, माफी आहे, तोही कायद्याच्या कक्षेतील, त्याची ॲप बंद होतील. पण इथं नवीन ॲप निर्माण होतील, कारण आता मोठा जमावडा केलेला आहे. आणि पर्यटक परवाना मोटर कॅब 6 सीटच्या आतले जे वाहनं आहे त्याला मोटर कॅबच म्हणतात. रिक्षाला बी मोटर कॅबच म्हणतात, टॅक्सीला बी मोटर कॅब म्हणतात. मराठी मोटर कॅब चालकांनी एवढंच लक्षात ठेवा, पर्यटक परवान्याला स्थानिक व्यवसाय करता येत नाही. पहिली गोष्ट, त्याला शासन भाडं ठरवू शकत नाही, शासनाला कायदा करावा लागेल. ओला कोला हा बेकायदेशीर आहे. तुम्ही खोटी कागदपत्र देऊन टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या नावावर हे परमिट तुम्ही मिळवलेले आहेत आणि तुम्ही स्थानिक धंदा एजंटच्या माध्यमातून, ऑनलाईन एजंटच्या माध्यमातून करता. शासनाला ॲग्रिगेटेड टॅक्सींचं भाडं ठरवता येऊ शकेल का? तर भविष्यात हे भाडं ठरवता येऊ शकेल. आता अशी कुठलीही तरतूद नाही. मीटरनंच पैसे द्या हे खाली म्हणून त्याच्यात काहीही उपयोग नाही. तुम्ही फसू नका. त्या वाटणीचं तुम्ही काळ्या पिवळ्या टॅक्सीचं परमिट काढा. परमिट चालू आहे, काळी पिवळी टॅक्सी घ्या. त्याला 6 सीटची बी परमिशन आहे. 6 सीटसुद्धा काळी पिवळी टॅक्सीमध्ये तुम्हाला परवानगी आहे. RTOवाले त्याला पासिंग करून देतात 4 सीटची, 6 सीटची. हे लक्षात ठेवा आणि मीटरनं व्यवसाय करा. तुमचा तो हक्काचा व्यवसाय आहे. आता हा काय झाला आहे, बॉम्बाबॉम्ब झाला आहे, बांबोबॉम्ब झाला आहे ना. आता हे माफिया बनतील. आता बघा, आधुनिक माफिया बनतील, आधुनिक ॲप बनवतील. कारण आता तुम्ही लोक दंगा करून आमच्या गाड्या अधिकृत होतील म्हणून एकत्र झालायचा आणि मग तेच आधुनिक ओला कोलासारखेच ते बी माफिया बनणार आहेत. हे मात्र कोणी विसरू नका. मराठी लोकांनी काळी